कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सांगा मैत्री एवढी घट्ट काय आहे तुमची? आम्हाला रील्स करायला आवडतात, आम्हाला डान्स करायला आवडतं, आम्हाला कोणाला छेडायला आवडतं, एक साथ मस्ती करायला आवडतं, आम्हाला शॉपिंग तर एकदा कव्हरच केला होता तो मी तिने एकदा कव्हरच केलेला। ही आमची प्रज्ञा, तिला नाईट आउट पार्टी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात। एकदा आम्ही नाईट आउटचा प्लॅन केला होता आणि त्यात तिला हॉरर मूव्ही बघायला खूप आवडतं, म्हणजे सगळ्यांना। मग आम्ही सगळे माझ्या घरी भेटलो तर मी ठरवून केलं होतं की नाही आज प्रज्ञाचं आज काहीतरी करायचं। सो म्हणून मग मी बसलो, मूवी चालू केला। सो त्याच्यामध्ये मी खाण्याच्या बहाणे स्नॅक्स आणायला म्हणून किचनमध्ये गेली, अचानक लाईट्स बंद केल्या आणि मी किचनमधून मेणबत्ती घेऊन केस वगैरे सोडून आली। आम्ही प्रज्ञा बसलेली खालती टुंकन उडी मारून भूतजोडीच्या मांडीवर जाऊन बसली। ही भूत बनून आली, सगळ्या काय तोंडाला लावून आली, मी थोडासा मेकओव्हर करून मोमबत्ती लावून आणि वरून वाईट घातलं होतं त्याच्यामुळे ती एकदम अशी। आणि आम्ही एकदम किचनमध्ये गुंग झालो होतो बघण्यामध्ये आणि ही अचानक अशी आली तर घाबरलो। ते लहान मुलांचं कॅक्टस सारखं खेळणं असतं, त्यात अचानकच ते वाजलं, त्यामुळे अजून सगळे घाबरले होते। बापरे, त्या दिवशीचं कहर केलेलं यांनी माझं, म्हणजे मला फर्स्ट अटॅक येऊन गेलाच असता, पण नंतर म्हटलं हीच असेल। आणि रीलवरनं आठवलं रिधिमा, तू ते केलं होतंस एकदा, आठवतंय ना? एकदा आम्ही पिकनिकला जात होतो, एक ना छान आम्हाला मळा दिसला, तर मी यांना म्हटलं अरे चला ना जाऊया, किती छान तिथे ना फुलांमध्ये फोटो काढायचा होता, झेंडूची बाग होती। तर मी यांना म्हटलं चला ना आपण जाऊया, आपण फोटो काढूया, रील्स बनवूया। त्या म्हणाले हो 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 चालेल चालेल जाऊया। आम्ही गाडी साईडला उभी केली आणि मग आम्ही गेलो त्या मळ्यात जाऊन पहिले तर आम्ही फोटो काढले। फोटो काढल्यानंतर ना हिला आठवलं कुछ रील्स बनाते हैं ना, ते आहे ना सॉन्ग मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी, त्याच्यावर बनवूया। मग आम्ही रील्स बनवायला आम्ही चालूच केलेलं, मागून लगेच आवाज आला। आम्ही म्हणते कोण आहे, मागे वळून बघतो तर काय 2-4 बायका आमच्याकडे धावत होतात आणि आम्हाला म्हणते ए पोरींनो आता निघता का इकडून की हाणू तुम्हाला, असं तर ओरडायला लागलं। मागे असले आम्ही घाबरलो आणि आम्ही पळालो रोडवर, पण आम्ही ती रील ना रोडवर जाऊन आम्ही कंटिन्यू केली आणि कंपनी बनवली। ह्या सगळ्या आहेत ना बार्गेनिंग मध्ये एक्सपर्ट आहेत। बार्गेनिंग मध्ये मला जी शॉपिंग करायची होती माझ्या लग्नाच्या टाइमला, तेव्हा मी माझ्या घरच्यांना न घेऊन जाता ह्यांच्या बरोबर गेली तर माझे 4 पैसे वाचतील ह्या हिशोबाने। आणि आम्ही बेट लावलेली की सर्वात जास्त बार्गेनिंग जो करणार ना पाणीपुरीची, ती पण पाणीपुरी लवर्स। आणि हिची शॉपिंग तर आम्ही कमी पैशात करून दिली, पण लुटले आम्ही जेवढे वाचले तेवढे आम्ही लुटले। तुमच्यात कधी अबोला झालाय? झालेत बरेच, आमच्या खूप जमतात। आम्ही अबोला पण होतो करतात आम्ही का कितना भी गपशप कर लेते। म्हणजे आम्ही जरी एकत्र कधी कधी जमलो ना तर हिचं आणि माझं टुनिंग इतकं जमतं ना की कुठेतरी एक कोपरा भेटला की आमचं चालतं। म्हणजे ह्या चंगू मंगू, आम्हाला कपल म्हणून पण मला काय नाव ठेवलंय? चंगू मंगू आणि कपल पण म्हणतात। कोण म्हणतं हे? स्टॉक मार्केट का भी हम देखते तो फिर नावं ठेवणं आहेत, कोण पुढाकार आहे यांच्यात? रिधिमा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।